नवरात्रीची 6वी माळ म्हणजे देवी कात्यायनीची उपासना, तिचे पूजन करणे होय. आजच्या दिवशी देवी कात्यायनीची कथा ज्या घरात ऐकली जाईल तिचे सर्व मनोरथ हे पूर्ण होतील आणि त्या घरात सुखशांती समृद्धी अखंड स्वरूपात नांदत राहील. शास्त्रानुसार देवी कात्यायनीची प्रकटता ही महिषासूर मर्दिनीच्या रूपात शारदीय नवरात्रीतील षष्ठी तिथीला झाली असे मानले जाते. खूप जुने दिवस होते. पृथ्वीवर महिषासूर नावाचा राक्षस राज्य करत होता. तो अति बलाढ्य होता आणि त्याचा अहंकार हा वाढत चालला होता. त्याने देवांना स्वर्गातून हाकलून दिले आणि संपूर्ण लोकांवर अन्याय सुरू केला. देवतांनी ब्रह्मा विष्णू आणि महादेव यांना विनंती केली की आता या राक्षसाचा नाश फक्त तुमच्या शक्तीने शक्य आहे. तीनही देवांनी आपल्या तेजातून दिव्य प्रकाश निर्माण केला आणि त्या तेजातून एक अद्भुत तेजस्वी स्त्री प्रकट झाली. ती म्हणजे आदिशक्ती दुर्गा. त्यावेळी महर्षी कात्यायन यांनी देवीला कन्या म्हणून मिळावी म्हणून दीर्घकाळ घोर तप केले होते. त्यांच्या तपामुळे ही दिव्य शक्ती त्यांच्या आश्रमात प्रकट झाली आणि म्हणूनच तिचे नाव झाले देवी कात्यायनी. कात्यायनी देवीने सिंहावर आरूढ होऊन महिषासुराच्या सैन्याशी युद्ध सुरू केले. तिच्या प्रत्येक अस्त्राला महादेव विष्णू आणि इतर देवांनी आपली शक्ती दिली होती. महिषासूर कधी म्हशीच्या तर कधी मनुष्याच्या तर कधी सिंहाच्या रूपात लढू लागला, पण देवीने अतुलनीय शौर्य दाखवून शेवटी त्याचा वध केला. त्या दिवसापासून देवी कात्यायनी धर्माची रक्षणकर्ती म्हणून पूजली जाते. नवरात्रीच्या 6व्या दिवशी तिची विशेषतः पूजा केली जाते. या दिवशी जे भक्त लोक देवी कात्यायनीची कथा ही मन लावून श्रवण करतात किंवा पठन करतात, तिथे त्या भक्तांची भीती, संकटे, अडथळे देवी दूर करून त्यांना धैर्य, शौर्य आणि आनंद प्रदान करते. ही गोष्ट आपल्याला असे शिकवते की सत्य आणि धैर्य हे नेहमीच अन्याय आणि अहंकारावर विजय मिळवतात. नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवी कात्यायनीला प्रसन्न करण्यासाठी विविध मंत्राचा देखील जप केला जातो. हा मंत्र असा आहे: चंद्रहासोज्ज्वलंकारां चारुहासं जगत्प्रसूं चंद्रार्क विपुल नेत्रं कात्यायनीं भजाम्यहं. म्हणजेच जगाचं पालन करणारी, चंद्रासारखा तेजस्वी आस असलेली, विस्तीर्ण सूर्य चंद्रासारखी नेत्र असलेली देवी कात्यायनी तुझी मी भक्ती मन लावून करतो. जो भाविक भक्त या जपाचा श्रद्धेने आणि सात्विक भावनेने जप करतो, तिथे देवी कात्यायनी त्याच्यावर कृपा करून घरातील अडचणी दूर करते आणि धैर्य, आरोग्य आणि समृद्धीचा आशीर्वाद देते.